नमस्कार, मी धनश्री. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि मी मांडत आहे लक्ष्मी व्रताची माझी पूजा. पूजा मांडणी मी कशी करते हे मी तुमच्याशी आधी 2 व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. पण गेल्या दोन्हीही गुरुवारी मी वेगवेगळ्या देवीची रूपं मांडणी केली होती. पहिल्या गुरुवारी मी महालक्ष्मीचे, तसेच दुसऱ्या गुरुवारी मी माता तुळजाभवानीचं रूप केलं होतं आणि आता ह्या तिसऱ्या गुरुवारी मी माता दुर्गा देवींची मी मांडणी करणार आहे. आता माता दुर्गेसाठी मी माझं हे गेल्या वर्षीचंच वस्त्र घेतलेलं आहे आणि मागे देवासाठी जी मी मखर ठेवलेली आहे ती मी स्वतः बनवली आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन. या मखरीला मी त्यावेळी लाईट देखील लावलेली होती, पण ती लाईट आता खराब झाली आहे. दुर्गा मातेचे हे जे वस्त्र आहेत याच्यासाठी देखील मी काठी लावलेलीच आहे. त्याचे कारण असे की ते वस्त्र बघा, तेही एकदम छान सरळ बसलेत आणि नंतर ज्यावेळेस मी दागिने घालेल त्यावेळेस त्या दागिन्यांना सपोर्ट मिळतो. या वस्त्रावर मी नेहमी माझी ऑक्साईड ज्वेलरी घालते, कारण या वस्त्रावर ती खूप सुंदर दिसते. ऑक्साईडचं नेकलेस आणि त्याच्यानंतर हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं. हे अशी जी गोल वस्त्र असतात त्याचा पदर खूप छोटासा येतो, त्यामुळं तो काठीला असा गुंडाळून घेऊन तिथे मी पिन लावून टाकते. तशीच सेम पिन मी दुसऱ्या साईडलाही लावून घेतली. माता दुर्गेचं असं रूप मी मांडून घेतलंय आणि आता बाकीची पूजा उरकते. गणपती तसेच अष्टलक्ष्मी दिवा या सगळ्यांची पूजा झाल्यावर मी खाली फुलांची रांगोळी काढून घेणार आहे. यावेळी तुषारने मला फक्त फुलं दिली आहेत आणि रांगोळी मी माझीच काढतीये, कारण त्याला वेळ नव्हता, त्याला दुसरीकडे ऑर्डर होती. माझ्या एका मैत्रिणी मला सांगितलं की धनश्री, जर तुझ्याकडे श्रीयंत्र आहे तर या पूजेबरोबर तू श्रीयंत्राचं देखील कुंकुमार्चन का करून घेत नाही, कारण असं म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातल्या या प्रत्येक गुरुवारी देवीचं कुंकुमार्चन केलेलं खूप चांगलं असतं. आणि माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर माता महालक्ष्मीचं मूर्ती असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता. पंचामृतांनी, पाण्याने आणि तसेच फुलांनी मी माझ्या देवीचं अभिषेक करून घेतलाय. अभिषेक कुंकुमार्चन करण्याच्या आधी घालणं खूप महत्त्वाचं आहे. कुंकुमार्चन असं नाही की तुम्ही फक्त गुरुवारीच करू शकता, तुम्ही दर अमावस्येला, पौर्णिमेला किंवा काही सणवाराला देखील करू शकता. आता हे जे पात्र दिसत आहे याच्यामध्ये मी आधी फुलं टाकून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवणार आहे, जेणेकरून हे कुंकू मी देवीला अर्पण करेल ते या प्लेटमध्येच पडेल. कुंकुमार्चनला नेहमी मी हळदीचं कुंकू यूज करते. तुम्ही पण नेहमी हळदीचंच कुंकू यूज करा, कारण बाजारामध्ये खूप रसायनं असलेली कुंकू आहेत आणि त्यांनी तुमचं श्रीयंत्रावर किंवा जर तुम्ही देवीच्या मूर्तीवर करत असाल तर देवीची मूर्ती खराब होण्याची शक्यता असते. आता कुंकुमार्चन करताना मी नेहमी माता लक्ष्मीचे मूळ मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसीद प्रसीद श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मे नमः, असा हा माता लक्ष्मीचा मूळ मंत्र आहे. हा मी स्क्रीनवर तर दिलाच आहे, डिस्क्रिप्शन मध्ये देखील देईल. हा मूळ मंत्र 108 वेळा म्हणता म्हणता, म्हणजे प्रत्येक वेळी मंत्र म्हणून झाला की देवीला खालच्या दिशेने वरपर्यंत मृगी मुद्रेमध्ये कुंकुम अर्चन करायचं असतं. आता माझं कुंकुमार्चन करून झालेलं आहे. हे जे कुंकू आहे ते मी एका डब्बीमध्ये ठेवून देते. हे कुंकू तुम्ही सकाळी सकाळी पूजा झाल्यानंतर लावू शकता. हे कुंकू परत देवीला नाही लावायचं, हे आपणच लावायचं. किंवा एखाद्या खूप महत्त्वाच्या कामाला तुम्ही जाणार असाल त्यावेळेस हे कुंकू लावायचं. छोट्या मुलांना किंवा तुमच्या परिवारामध्ये इतर सर्वांना हे कुंकू तुम्ही लावू शकता. इथे मी तांदळाचं अष्टदल कमळ काढून घेतलंय. आता त्याच्यावरती मी हे श्रीयंत्र ठेवून घेणार आहे आणि आता कुंकुमार्चन झाल्यानंतर मी देवीची कथा वाचणार आहे महालक्ष्मी व्रताची, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मात्र मी श्री सुक्तन वाचते फक्त. देवाची आरती वगैरे करून झाल्यानंतर माझी पूजा फायनली पूर्ण झाली आहे. बघा माझी पूजा कशी दिसतीये. आता पुढचा शेवटचा सोमवारी माझ्या व्रताचे उद्यापन मी करणार आहे. हे व्रताचे उद्यापन करण्याआधी मी काही घरगुती डेकोरेशनच्या गोष्टी बनवल्यात, त्याही तुमच्याशी मी लवकरच उद्या किंवा परवा शेअर करणार आहे. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझी ही पूजा खूप आवडली असेल. काही सजेशन्स असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्यापन कधी करावे, तर अशी एक अफवा पसरली आहे की शेवटच्या गुरुवारी ही एकादशी आहे, तर मग उद्यापन नक्की कधी करायचे. तर खूप जण म्हणत आहे तिसऱ्याच गुरुवारी करायचे, तर माझ्या मते तर नाही, आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन केले पाहिजे.
कारण महालक्ष्मी व्रतामध्ये सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके काही गुरुवार येत आहे तितक्या गुरुवारी आपल्याला ही पूजा मांडणी करून त्यातला जो शेवटचा गुरुवार आहे तेव्हाचं उद्यापन करायचं असतं. तर कोणतीही शंका मनामध्ये न ठेवता शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करा.